नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. शेतकरी बांधवांच्यासाठी खूप मोठी बातमी आहे. राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी एक नवीन योजना जाहीर केलेली आहे. या योजनेसंदर्भातील जी-आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही योजना कोणती आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे आणि हा जी-आर काय आहे, तर या संदर्भात माहिती घेणार आहोत. कोणत्या पिकांसाठी ही योजना लागू आहे, कोणत्या पीक उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, या योजनेसाठी जमिनीची अट काय आहे, किती जमिनीसाठी किती अनुदान मिळणार आहे, या संदर्भातली सर्व माहिती आपल्याला या जी-आरमध्ये पाहण्यास मिळेल. त्याचबरोबर पिकाच्या कोणत्या वर्षाच्या हंगामासाठी ही योजना लागू आहे, तर या संदर्भातील सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करू. राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासंदर्भातली ही योजना आहे. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने हा जी-आर प्रसिद्ध केलेला आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाचा हा शासन निर्णय आहे. 29 जुलै 2024 रोजी हा जी-आर जाहीर करण्यात आलेला आहे. तर राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादन करणारे जे काही सन 2023च्या खरीप हंगामातील जे शेतकरी आहेत, फक्त त्याच शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेसंदर्भात याच विभागाचा दिनांक 12 मे 2022चा जो जी-आर आहे, तर तोही नजरेखालून घालणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 24 जुलै 2024ची मुख्य सचिव कार्यालयाची टिप्पणी देखील नजरेखालून घालणं आवश्यक आहे. प्रत्येक जी-आरची प्रस्तावना ही खूप महत्त्वाची असते, तर पहिल्यांदा प्रस्तावना समजून घेणं आवश्यक आहे. तर या जी-आरची प्रस्तावना अशा पद्धतीची आहे. माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-2024 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच 2 हेक्टरमध्ये कापूस उत्पादन किंवा सोयाबीन उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये हे अर्थसहाय्य राज्य शासनाकडून दिले जाईल. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. या संदर्भातील शासन निर्णय हा पुढील प्रमाणे आहे. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी रुपये 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 2,646.34 कोटी अशा एकूण 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्षाच्या अंतर्गत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या साठीचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहेत. तर ते निकष काय आहेत, तर हे पण आपण पाहूया. यासाठी पहिला निकष असा आहे की राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी
त्यांच्या क्षेत्रानुसार रुपये 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील, म्हणजेच देण्यात येईल. यातील दुसरा निकष असा आहे की राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, तर असे नोंदणीकृत शेतकरीच या अर्थसहाय्यासाठी पात्र राहतील. ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य हे अनुज्ञेय राहील. सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजेच DBT माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल. सदर योजना ही फक्त 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील. म्हणजे फक्त 2023च्या या हंगामातीलच शेतकऱ्यांना फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचं जे काही अर्थसहाय्य आहे तर ते शेतकऱ्यांपर्यंत कसं वितरित करता येईल, तर या संदर्भाची कार्यपद्धती जी आहे तर ती स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. आता सध्या या कार्यपद्धती संदर्भात या GRमध्ये कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. तर अशा पद्धतीने आपण सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच 10,000 रुपये अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे, तर त्या संदर्भातला जो काही महाराष्ट्र शासनाचा GR होता, या GRमधील महत्त्वाच्या ज्या काही सूचना होत्या तर त्या आपण पाहिल्या. त्या संदर्भात अजून काही अपडेट्स आले तर ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवू. या GRची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर शासनाचे जे काही GR येतात तर ते सर्व विभागाचे GR कशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईल फोनवर डाउनलोड करून घेऊ शकतो, या संदर्भातला व्हिडिओ आपण या अगोदरच बनवलेला आहे. त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी दिलेली आहे, ती पण आपण पाहू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.